श्री स्वामी समर्थ. नमस्कार सखीनो, माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माघ महिन्यातील द्वितीया, जिला धर्मनाथ बीज असे म्हणतात, या तिथीला नाथपंथात विशेष महत्त्व आहे. या दिवशी श्री गोरखनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली व त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केले. तसेच प्रयाग क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता. या दिवशी भव्य अन्नदान झाले व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हाताने सर्वांना प्रसाद दिला होता. यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला व देवासह सर्वांनी दर साल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली. श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली. तेव्हा सर्वांस आनंद झाला व दर साल या दिवशी उत्सव होऊ लागला. गोरक्षनाथाने आपल्या किमयागिरी नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपल्या शक्तीनुसार जो कोणीही हे बीजेचे व्रत करील त्यांच्या घरी सर्व दोष नाहीसे होतील. तसेच राजा त्रिविक्रमाच्या मृत्यूपश्चात स्मशानात शोकाकुल प्रजेला पाहून गोरक्षनाथ हळहळले. त्यांच्या हट्टापायी महागुरु योगी मच्छिंद्रनाथ यांनी त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्रवेश करून राणी रेवतीबरोबर 12 वर्ष संसार केला आणि प्रजेचे पालनही केले. रेवती राणीस मच्छिंद्रनाथ अंशरूपी पुत्राची प्राप्ती झाली. त्याचे नाव धर्मनाथ ठेवण्यात आले. 12 वर्षाचा कालावधी संपल्यावर योगी मच्छिंद्रनाथांनी त्रिविक्रम राजाच्या देहाचा त्याग करून पुन्हा मूळ रूपात आले. परंतु हे रहस्य रेवती राणीस कळले होतेच. तिने आपल्या पुत्राला धर्मनाथ यास त्याच्या खऱ्या जन्मदात्याची ओळख करून दिली. त्यावेळी मच्छिंद्रनाथ यांनी आशीर्वाद दिला की 12 वर्ष राज्य केल्यानंतर गोरक्षनाथ यांच्याकडून धर्मनाथ यास नाथपंथ दीक्षा दिली जाईल आणि तो नाथपंथात वाढीस लागेल. 12 वर्षांनी माघ शुद्ध द्वितीया या दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास नाथपंथाची दीक्षा दिली. तो सोहळा इतका अमूल्य झाला होता की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की जो कोणी यथाशक्ती या द्वितीयेच्या दिनी दान धर्म पुण्य कर्म करतील त्यांचे सर्वतोपरी नाथ कल्याण करतील. त्यांच्या घरी सुख शांती धन संपदा नांदू लागेल व त्यांचे मार्ग सुखकर होतील. हा सोहळा धर्मनाथ बीज या उत्सवाने ओळखला जातो. माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.